अभिनेत्री स्पृहा जोशी हिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलंय. आपल्या प्रत्येक भूमिकेने तिने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. प्रत्येक मालिकेमध्ये स्पृहाने साकारलेल्या भूमिकेइतकाच प्रत्येक मालिकेतील स्पृहाचा लुकही खास होता. पाहूया स्पृहाने आजवर साकारलेल्या मालिकांमधले तिचे खास लुक्स. 2008 ते 2009 या काळात स्पृहाने स्टार प्रवाहावरील अग्निहोत्र या मालिकेत काम केलं होतं. ही मालिका खूप गाजली. या मालिकेत स्पृहाने उषाई भूमिका साकारली होती. साधा ड्रेस, डोळ्यांना चष्मा, कपाळाला टिकली, कानात लहानसे कानातले असा उषाचा साधा लुक होता. 2011 साली झी मराठीवरील एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा झळकली होती. कुहू काळे हे पात्र तिने या मालिकेत साकारलं होतं. साधा पंजाबी ड्रेस, कपाळाला टिकली, कानात सिंपल कानातले असा तिचा लुक होता. 2012 साली झी मराठीवरील उंच माझा झोका या मालिकेत स्पृहाने रमाबाई रानडेंची भूमिका साकारली होती. नऊवारी साडी, नाकात मोठी नथ, केसांचा बांधलेला आंबोडा, कपाळाला मोठं गोलाकार कुंकू, गळ्यात लक्ष्मीहार आणि मंगळसूत्र असा रमाबाईंच्या भूमिकेला साजेसा स्पृहाचा लुक होता. 2013 ते 2014 या काळात स्पृहाने झी मराठीवरील एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत ईशा देशमुख हे पात्र साकारलं होतं. नक्षीदार ड्रेस, गळ्यात साधी चैन, हातात एक बांगडी, साधे मोत्याचे कानातले असा या मालिकेत स्पृहाचा लुक होता. 2017 साली स्पृहा झी युवावरील प्रेम हे या मालिकेत झळकली होती. या मालिकेत स्पृहा वेस्टर्न लुकमध्ये दिसून आली होती. झी मराठीवरील लोकमान्य या मालिकेत स्पृहाने सत्यभामा टिळकांची भूमिका साकारली होती. साधी नऊवारी साडी, गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला कुंकू, केसांचा भांग पाडून बांधलेला आंबोडा असा सत्यभामा टिळक यांचा वेश स्पृहाने साकारला होता. सध्या स्पृहा कलर्स मराठीवरील सुख कळले या मालिकेत मिथिलाची भूमिका साकारते. कॉटनची साडी, गळ्यात लक्ष्मीच्या पावलांचं मंगळसूत्र, कपाळाला छोटीशी टिकली असा स्पृहाचा या मालिकेतील लुक आहे. या मालिकेतील स्पृहाच्या मंगळसूत्राने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. तुम्हाला स्पृहाचा कोणता लुक सगळ्यात जास्त आवडला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज.